कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बरं, तू शुद्धीवर आलीस? बरं, तुला श्वास घेता येतो? हा, तू श्वास घेतेस? पारू शुद्धीवर आली, पारू शुद्धीवर आली। मिरॅकल मिरॅकल झालं। मी एक काम करते, मी डॉक्टरांना बोलून येते। मिरॅकल झाला। हा, गणी गणी आमची पारू शुद्धीवर आली। गणी बस। आता जरा स्टेबल वाटते ती। आणि हा, तुम्ही तो गोंधळ करू नका, पेशंटला आराम करू देतो। थँक्यू। आदित्य सर, येस येस पारू। देवी आई कशा आहे? देवी आई एकदम बरी, एकदम बरी। अगं, तुझ्या देवी आईचा तुझा रक्तगट एकच होता ना। तुझ्या देवी आईनेच तुला रक्त देऊन तुझा जीव वाचवलाय। काय? आदित्य सर, तुम्ही जे बोललात तेच केलं। बघा, मला काय बी नाही झालं। आदित्य बाबा, आता ना मी जे सांगतो तेच करायचं। बोला ना मामा। ते दिवस रात्र तुम्ही इथं थांबला, जागलात, काही खाल्लं नाही। आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी जाऊन आराम करा बरं। आपण पारूला तर शुद्ध आली ना, आणि डॉक्टर साहेब काय म्हणाले, आता घाबरायचं काही कारण नाही। मारुती दादा, तुम्ही पण झोपला नाहीये। तुम्ही आणि गणी घरी जा, मी थांबते पारू जवळ। नाही, मी इथंच राहणार। मी ताईडी जवळच राहणार, मी नाही जाणार घरला। बरं मारुती दादा, मी गणीला सांभाळते, तुम्ही जा। ठीक आहे मामा, चल। आदित्य बाबा, तुम्ही हे जे काही उपकार केलेत माझ्यावर, आयुष्यभर किर्लोस्कर कुटुंबाची सेवा केली ना तरी हे ऋण नाही फेडू शकणार मी। मामा प्लीज असं बोलून मला अजून लहान करू नका। आपली पारू सुखरूप आहे, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? चल पारू, काळजी घ्या। व्हॉट इज दिस? हा आदित्य एवढा चीप का वागतोय? पारू मोलकरीण आहे त्याच्या घरची, बायको असल्यासारखं का वागवतोय? तिच्या प्रेमात वगैरे तर नाही पडला ना? हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।